नवरत्न चालू आहे मैत्रिणींनो, स्पेशल तर झालंच पाहिजे. तर चला मग आज आपल्याला बनवायचे आहेत मस्त असे साबुदाणा बटाटा आणि एक सिक्रेट टिप्स वापरून असे कुरकुरीत क्रिस्पी आणि अप्रतिम टेस्ट असलेली वडे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता जसे सुंदर आहेत तसेच जसे दिसतात तसेच खायलाही आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. एक वाटी मी शाबू घेतलेला आहे, मोठाड आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी एक वाटी शाबू घेतलेला आहे. आता ही 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून काढणार आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे. पुरेसं पाणी म्हणजे शाबूच्या वरी आपल्याला अर्धा कांड पाणी घालायचं आहे, जेणेकरून पूर्ण आपला शाबू परफेक्ट फुलला जाईल आणि मुरला जाईल. अशा कंडिशनमध्ये आपल्याला 6 ते 8 तास ठेवायचा आहे शाबू भिजायला. 6 ते 8 तास मी अशा कंडिशनमध्ये शाबू भिजू घालणार आहे. किती परफेक्ट आपला एकदम पाहू शकता फुलला गेलेला आहे. पहा आता मी ही पूर्ण शाबू एका प्लेटमध्ये काढून घेते. मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. अशा प्रकारे एका वाटीच्या शाबूसाठी मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत. मी प्रथम साल काढून घेते. अशा प्रकारे पूर्ण बटाट्याची साल काढून घेतली आहे. अशा प्रकारची बारीक खिसून घेतलेली आहे मी. आता ही बटाटे पूर्ण आपल्याला खिसून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे आता खिसून घेत आहे. तुम्ही खिसून घेण्याऐवजी हाताने बी बारीक करू शकता, पण थोडीशी गाठी गुटळ्या राहतील म्हणून मी असे खिसणीच्या मदतीने खिसत आहे. अशा प्रकारे किसून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला वडे करते वेळेस प्रॉब्लेम येणार नाहीत. अशा प्रकारे मी 2 मोठे साईजचे बटाटे उकडून खिसून घेतले आहेत. ते आपल्याला या शाबूमध्ये घालायचे आहेत. पाहू शकता हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला सारण. अगदी हाताने जास्तीत जास्त प्रेस करून एकजीव करायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे. आपण जी उपवासाला भगरीचं पीठ आहे ना, त्याचे आपल्याला 2 चमचे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत, जेणेकरून आपलं परफेक्ट आणखीन सारण होईल आणि अतिशय मस्त असे क्रिस्पी आपले वडे होतील. पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे मी एकत्र करून घेतलेला आहे. बटाटा शाबू मिक्स झालेला आहे. आता मी पाहू शकता 1 चमचा भगरीचं पीठ आहे, जी की आपण भाकरीला यूज करतो ती, आणि हे 2 अशा प्रकारे 2 चमचे मी पीठ घातलं आहे. जिरे घालायचे आहेत. तुम्ही उपासाला खात असाल तर तुम्ही घालू शकता. आमच्या इकडे खातात म्हणून मी यूज करत आहे जिरे. आणि उपवासाचंच मी चवीनुसार मीठ घालत आहे. उपवासाचे मीठ चवीनुसार. दाण्याचं कूट घालायचं आहे 1, 2 आणि 3 चमचे घातले आहे मी बारीक. आणि हे थोडंसं 4 चमचे मी दाण्याचं कूट घातलं आहे. छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात मी 10 ते 12 हिरव्या मिरच्याची पेस्ट करत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी लाल मिरचीचाही यूज करू शकता. अशा प्रकारे मिरचीची पेस्ट केलेली आहे. जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही. आता ही मिरचीची पेस्ट आपल्याला ह्या सारणवर घालायची आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे जास्त तिखट चालत असेल तर जास्त घालू शकता, किंवा मीडियम आपल्या आवडीनुसार चटणीचा यूज करू शकता. आता हे पूर्ण सारण आता आपल्याला एकत्र करायचं आहे. पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करून घ्यायचा नाही. अतिशय हलक्या हाताने आपल्याला हे पूर्ण सारण एकत्र करायचं आहे. पूर्ण सारण आपल्याला हळूहळू एकत्र करायचं आहे. जेवढं तुम्ही एकत्र करसाल तेवढे मस्त असे आपले वडे होतील.
मी पूर्ण सारण आता एकत्र केलेलं आहे। तुम्ही ही वडे स्टोर करून ठेवू शकता। तुम्हाला जेव्हा अवेलेबल वेळ असेल तेव्हा तुम्ही काढून तळून घेऊ शकता। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे गोल 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 करायचे आहेत आणि अगदी आपल्याला असे आतमध्ये होल पाडून वडे तयार करायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। तर चला मग मी आता पूर्ण वडे करून घेते। अशा प्रकारे पहा किती सुंदर झाले आहेत आणि आपण ती सिक्रेट टिप्स वापरली आहे भगरीच्या पिठाची, त्याच्यामुळे ते खूप मस्त होतात। अशा प्रकारे आता पूर्ण बनवून घेते मी। आणखीन एक तुम्हाला दाखवते। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लहान करायचे असले लहान करू शकता, मोठे करायचे असले मोठे करू शकता। गोल गोल करायचं आहे किंवा तुम्ही असे चपटाही आकार करू शकता आणि नंतर ते अशा प्रकारे होल पाडून घेऊ शकता। पहा अशा प्रकारे वडे आता मी पूर्ण करून घेते। 4 वडे मी बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवून वडे तळू शकता। बाकीचं सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात। अजिबात 2 ते 3 दिवस खराब होणार नाही। जोपर्यंत तुमचं नवरत्न आहे तोवर तुम्ही ही रेसिपी करून पहा। खूप मस्त आहे आणि खूप तोंडाला टेस्ट देणारी आहे। तर चला मग आता आपण तळून घेऊया। गॅस सुरू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पाहूया आपण तेल गरम झाले का। तेल जर गरम झालं असेल तर आपल्याला लो गॅस करायचा आहे आणि वडे तळून घ्यायचे आहेत। तर तेल गरम झालेलं आहे पाहू शकता। आणखीन एक मी साबुदाण्याचा कण घालते। तेल गरम झालं का नाही ते आपल्याला कशावरून कळेल तर हे पाहू शकता साबुदाण्याचे कण वरती आले आहेत। तर चला मग आता आपण वडे घालूया, तेलात सोडूया। अगदी अलगदपणे आपल्याला पाहू शकता अगदी अलगदपणे आपल्याला सहज उचलता येतात आणि सहज तेलात सोडता येतात। पण गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे। एके वेळेस तुम्ही 4 वडे सहज टाकू शकता आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे। मैत्रिणींनो तेल भरपूर टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर लो गॅस करून आपल्याला वडे तळायचे आहेत, जेणेकरून आपले वडे आतून बाहेरून पूर्ण तळून जातील। पहा तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत। टाकते वेळेस भरपूर तेल होतं। आपल्याला टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे। आपल्याला अजिबात कोणची कृती करायची नाही हलवण्याची। पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहेत। आपले वडे पाहू शकता साईड आपल्याला चेंज करायचे, किती मस्त कलर आलेला आहे। आता मी साईड चेंज करत आहे, पण ही साईड चेंज करते वेळेस आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की अगोदर आपल्या खालची साईड खुली झाली आहे का किंवा त्या साईड सोडली का नाही ते चेक करायचे आहे। नंतरच आपल्याला वडा पलटी करायचा आहे। तर अशा प्रकारे मी वडे पलटे करून घेतलेले आहेत। ब्राऊन असे झालेले आहेत पाहू शकता। मस्त असे आपले तळून झालेले आहे, वरती तरंगत आहेत। तर चला मग आता मी काढून घेते। पहा किती अप्रतिम दिसत आहेत। जसे दिसतात ना तसे सुंदर ही टेस्टला आहेत। तर अशा प्रकारे तळून झाले आहेत, मी आता काढून घेते। वडे तळून झालेले आहेत। आता आपण थोडेसे हिरव्या मिरच्या कडक तेलात तळून घेऊया अशा प्रकारे। अगदी 2 मिनिटात आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। आता मी काढून मस्त अशी प्लेटमध्ये मी दही एका साईडला घेतलेले आहेत। आता मस्त असे आपले पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपले तळलेले वडे मी लावत आहे। खूप मस्त झालेले आहेत मैत्रिणींनो। जोपर्यंत नवरात्री आहे तोपर्यंत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खूप मस्त आहेत, जसे दिसतात तसेच सुंदर खायलाही आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण सिक्रेट टिप्स वापरून तुम्हाला दाखवले आहेत। तुम्हाला एक फोडून दाखवते, पाहू शकता खूप क्रिस्पी आणि मस्त झालेले आहेत। आतून बाहेरून पहा कसे फुलले गेलेले आहेत। आणि प्लीज प्लीज मैत्रिणींनो अगदी थोडं जरी आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही वड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।